समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचारी हे 9 मार्च 2026 पासून आंदोलनाला कायम होण्याच्या संदर्भामध्ये सेवेत कायम होण्याच्या संदर्भात 9 मार्चपासून या ठिकाणी बसलेले आहेत। आजचा 48वा दिवस आणि हे आंदोलन या ठिकाणी जोपर्यंत कॅबिनेटचा निर्णय शासन सेवेत कायम होण्याचा कॅबिनेटचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आझाद मैदानावर हे आंदोलन चालूच राहणार आहे। त्यामुळं जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील समग्र शिक्षा योजनेतील जास्तीत जास्त 100% कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभाग घेण्याची गरज निर्माण झालेली आहे। कारण अगदी विजयाचा जवळचा टप्पा आलेला आहे। त्यामुळं सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि एक विजयाच्या क्षणी या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं हीच इथं असणाऱ्या सर्वांची इच्छा आहे। आणि नक्कीच महाराष्ट्रातील सर्व समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचारी या विजयाच्या क्षणी या ठिकाणी आझाद मैदानामध्ये उपस्थित राहतील अशी आशा आहे।